नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा माझ्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी चाललो आहे रायगडला। तर व्हिडिओ तुम्ही पाहत राहा। तर रायगड तुम्हाला आज मी पावसाळ्यामधला दाखवणार आहे। तर व्हिडिओ पाहत राहा, लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा। आज मी एकटा नसून तर माझ्यासोबत पूर्ण ग्रुप आहे 10 ते 12 जणांचा। तर मी त्यांच्यासोबत पूर्ण रायगड फिरणार आहे। तर चला पाहूया पावसाळ्यामध्ये रायगड कसा दिसतो। तर व्हिडिओ पाहत राहा, लाईक शेअर सबस्क्राइब करत राहा। चला पाहूया। मित्रांनो, आता ताम्हिणी घाट सुरू झालेला आहे। हे वातावरण पाहू शकता, जबरदस्त अशा पद्धतीचं आपल्याला इथं वातावरण पाहू शकता। कारण की आम्ही जाताना नाही का ताम्हिणी घाटामधून जातोय। तर आता सुरू झालाय ताम्हिणी घाट। तर मी जाता जाता तुम्हाला ताम्हिणी घाटातले पण भरपूर सारे शॉर्ट सिनेमॅटिक शॉट दाखवणार आहे। तर चला पाहूया ताम्हिणी घाट पण कसा असतो पावसाळ्यात। तर त्याचा मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे, पण याच्यात सुद्धा तुम्ही ताम्हिणी घाट पाहू शकता। चला पाहूया। फ्रेंड, अशा पद्धतीने आपण रायगडाच्या पायथ्याशी पोहोचलो आहे। ही पाठीमागचं वेदीपासून तुम्हाला हे डायरेक्ट आपल्याला वरती चढण्यासाठी आहे। इथून आपण वरती जाणार आहे आणि खाली पाहू शकता पार्किंग। खूप मोठ्या प्रमाणात इथं गर्दी आपल्याला पाहायला मिळते। पूर्णपणे इथं धोके आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात इथं धोके आहे। तिथून चढाई आहे, तर ऑलमोस्ट 2000 पायऱ्या आहे। 2000 पायऱ्या चढून आम्ही वरती जाणार आहे। आणि इथं खूप पावसामुळे जर नाही का वेदर खूप सुंदर झालेलं आहे, त्याच्यामुळे मजा तर खूप येणार आहे चढण्यासाठी। तर तुम्ही पण व्हिडिओ पाहत राहा आणि या व्हिडिओची तुम्ही पण मजा घ्या। तर चला पाहूया की रायगडाचा किल्ला कसा आहे। मी तुम्हाला सर्व पॉईंट एक्सप्लोअर करणार आहे आज। आणि जो आमचा बाकीचा स्टाफ आहे तर कमीत कमी 15 जण आहे। तर ते खाली गेले फ्रेश वगैरे होण्यासाठी। त्यानंतर आम्ही चढाई चालू करणार आहे। चला दाखवतो तुम्हाला रायगड किल्ला पावसाळ्यामध्ये कसा असतो। मित्रांनो, इथे आपल्याला गडाची पहिली पायरी लागते। इथून आपण गड चढायला सुरुवात करतो। मित्रांनो, वातावरण पाहू शकता कसलं जबरदस्त झालेलं आहे। गड चढायला सुरुवात केलेली आहे। पहिली पायरी चढून वरती आलेलो आहे। तर पुढे बघू शकता बुरुज आहे जबरदस्त, खूप खतरनाक चढाई दिसते। कशी चढाई जबरदस्त वेदर आहे ना। तिथं इकडे वरतीपर्यंत नाही का लोक आपल्या तिथपर्यंत जायचं आहे। पूर्ण गड धुक्यामध्ये लपलेला आहे।
मित्रांनो, पायऱ्यांचा पहिला टप्पा आपला कंप्लीट झालेला आहे. आता काही सपाट रस्ता लागलेला आहे. तर काही हे सपाट रस्ता संपल्यानंतर पुढं अजून आपल्याला पायऱ्या दिसतात, म्हणजे पायऱ्यांचा दुसरा टप्पा आपला चालू आहे. पण इथं थोडं थकल्यासारखं वाटतंय, तरी पण आपण आपला जोश गमावणार नाही आहे आणि हा गड चढणार आहे. वातावरण तर खूप चांगलं आहे. सध्या पाऊस नाही, मे बी वरती गेल्यानंतर पाऊससुद्धा येईल, तर त्याचासुद्धा आपल्याला एक्सपिरियन्स भेटेल. तर पुढं पाहू शकता, गड पूर्ण धुक्यामध्ये आहे. खूप सुंदर पद्धतीने आपल्याला गड पाहायला मिळतं. जबरदस्त धुकं दिसतं इथं. समोरचं काही दिसतच नाही. मित्रांनो, थोडा आराम केल्यानंतर परत आपण चालणं चालू केलेलं आहे. थोडा दम लागतो, पण दम खाऊन खाऊन आम्ही गड चढणार आहे. माझ्यासोबत आहे माझा कलिग्स अभिजित, आणि हा आहे त्याचा मुलगा. तर मुलाला घेऊन हा गड चढतोय. खूप घामाघूम झालेला आहे, तरी पण आम्हाला गड चढायचाच आहे. मग हाय कर, हाय कर. चला पाहूया. आता थोडा पाऊस चालू झाला आहे आणि इथं माकडे वगैरे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं. खूप भारी पद्धतीचे माकडे आहेत. वातावरण खूप भारी आणि भरपूर सारे आपल्याला इथं छोटे वॉटरफॉल सुद्धा पाहायला मिळतात. वा, समोर एक वॉटरफॉल आहे. चला पुढे दाखवतो तुम्हाला वॉटरफॉल. मित्रांनो, वॉटरफॉल पाहून आम्ही चाललो आहे आता पुढे. तर पुढची चढाई पाहू शकता, पूर्ण शिडी आहे आणि जागेवर चढाई. जागेवर चढाई असल्यामुळे थोडं दम लागतो शिडी चढायला, पण पुढे गेल्यानंतर परत आपल्याला सपाट रस्ता काही भेटतो, त्याच्यामुळे थोडं रिलॅक्स पण वाटतं. त्याच्यामुळे चढायला काही एवढं अवघड वाटत नाही. पण तुम्ही पण येणार असेल तर पहिले थोडं प्रॅक्टिस करायला चालायची, त्यानंतर गडाला व्हिजिट करा. नाही खूप दम लागतो गड चढताना आपल्याला. तेव्हा आमचे ते मुंबई आहे माकडाला खाऊ घालतात. दोन दोन माकडे आहेत. बाबू सोन्या करतोय. बाबू बाबूने थाना था. अरे बा इकडून वरतून सोडून असं आपल्याला तिथं जायचं आहे. हा आहे पहिला दरवाजा, महादरवाजा. पाहूया महादरवाजा कसा आहे. इकडं पाहू शकता धबधबा वगैरे पूर्ण धुक्यामध्ये आहे. चला चढूया. मित्रांनो, तिकीट टाकून आता वरती साईडला आलेलो आहे. हे पहा, इथे खाली नाही, इथे हे दरवाजा आहे. दरवाजाच्या आतमध्ये एक तिकीट काउंटर आहे. तिथून आपण नाही का पर पर्सन 25 रुपये तिकीट असतं. तर ते घेऊनच आपण गडामध्ये एंट्री करू शकतो. हे पाहू शकता, हे मेन दरवाजाचं पूर्ण बांधकाम आहे. जबरदस्त आहे. तर इथून पुढं आपण आत्ताशी गडाच्या मध्यभागी आलेलो आहे. पाहू शकता
वॉटरफॉल वगैरे भयानक आहे. वरती पूर्ण धुकं आहे. चला अजून गड पूर्ण पाहायचा बाकी आहे. आत्ताच एक आपण गडामध्ये शिरलो. चला पाहूया. मित्रांनो फायनली गडावरती आम्ही पोहोचलेलो आहे. हा शटर पण पोहोचला आहे. असं करा असं करा. खुश झालेला आहे. फायनली पोहोचलो आहे. पण पूर्ण धुकं आहे सगळीकडे गडावरती. त्या गडावरती बऱ्यापैकी दिसत नाही लांबपर्यंत. थोडंच अंतरापर्यंत दिसतंय. तुम्ही पाहू शकता असं. तर आता मी तुम्हाला सर्व एक एक पॉईंट वरून दाखवणार आहे. पाहूया. थोडा पहिला आराम करू, त्यानंतर सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवतो. हे पहा खालच्या साईडला पूर्णपणे धुकं आहे. आता आपण आलेलो आहे हनुमान टाकीकडे. मित्रांनो ही आहे हनुमान टाकी. जबरदस्त अशा पद्धतीने बनवण्यात आलेले. पूर्ण डोंगर खोदून ही टाकी बनवण्यात आलेली आहे. या टाकीमध्ये खूप सारे मासे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त अशी टाकी. सगळीकडे धुकेच धुके. आता टाकी तर पाहून झालेली आहे. तर आता आपण पुढच्या ठिकाणाकडे जाऊ. हो या पुढचं प्लेस आपल्याला काय भेटतं. चला पाहू. मित्रांनो ही आहे हत्ती टाकी. त्यानंतर थोडेसे पुढे आल्यानंतर आपल्याला लगेच शिरकाई मातेचं मंदिर पाहायला मिळते. मित्रांनो शिरकाई देवीच्या मंदिराचे पाय पडल्यानंतर आपण जाणार आहे इकडं समोरच्या साईडला. तिथे समोर गेले आपल्याला भरपूर सारे पॉईंट भेटतात. तर पहिलं आपण इकडल्या साईडचे पॉईंट पाहणार आहे आणि त्यानंतर इकडल्या साईडला जाणार आहे. चला पाहूया. वरती आल्यानंतर पूर्ण पाहू सपाट परिसर आहे. इकडून आपण खाली आलेलो आहे. इकडून पूर्ण सपाट आहे. तिथं सिंहासन आहे शिवाजी महाराजांचं. चला त्यांचे पाया पडू पहिलं, त्यानंतर आपण बाकी सगळे पॉईंट फिरूया. आमचे पलटण आहे इथं बसले सगळे. बसले आरामशीर बसले थकून वागून. चला. आणि गर्दी खूप मोठ्या प्रमाणात तिथं. बापरे इथं शिवाजी महाराजांची इथं खूप गर्दी इथं आपल्याला पाहायला भेटते. मित्रांनो शिवाजी महाराजांच्या पाया पडल्यानंतर आपण इकडे चाललोय बाजारपेठेकडे. पण बाजारपेठेमध्ये पूर्णपणे धुकं झालंय. तर आपण धुकं जायचं वेट करून त्यानंतर तुम्हाला मी पूर्णपणे बाजारपेठ दाखवतो. हे पहा बाजारपेठ. पहिले इकडे जाऊ. काय नेमकं कशी असते बाजारपेठ ते पाहूया. आता खूप पडली कारण की खूप जुनी पद्धतीची ही रचना करण्यात आलेली आहे. सगळीकडे अशाच पद्धतीने तुम्हाला स्ट्रक्चर पाहायला मिळते आणि खूप लांब लचक आहे. आणि त्याची हाईट पाहिली तर तुम्ही पाहू शकता. माझ्या अंदाज लागेल त्या हिशोबाने याची हाईट. कारण की जुन्या काळात लोक सगळे घोड्यावरती बाजार करायचे, त्यामुळे एवढ्या हाईटवरती त्यांनी बाजारपेठ बनवण्यात आलेले आहे. तर पाहू शकता दोन्ही साईडने सेम स्ट्रक्चर बनवण्यात आलेलं आहे आणि खूप मोठी आहे बाजारपेठ. मित्रांनो बाजारपेठ तर संपलेली पाहू शकता. खूप लांबपर्यंत आहे बाजारपेठ. बाजारपेठ संपल्यानंतर समोरच आपल्याला पुढं अजून 2 पॉईंट पाहायला मिळतात. 2 या 3
आय गेस 3 आहे वाटतंय. पण भवानी मंदिर आणि टकमक टोक हे आपल्याला इकडे समोरच पाहायला मिळणार आहे. चला आता ते पाहूया. मित्रांनो, पाया पाडण्यासाठी जायला होतो. रांग पाहू शकता किती मोठी. मंदिरात जाणार आहे आपण. पाया वगैरे पडून आता लाईनीत उभं राहावं लागणार आहे. अर्धा तास इथंच जाणार आहे. चला चप्पल वगैरे काढू, लाईनीत उभं राहू. मित्रांनो, हे जगदीश्वराचे मंदिर आहे. या मंदिराचा आकार आपल्याला मस्जिदीसारखा पाहायला मिळतो. मंदिरामध्ये आपल्याला एक हनुमानाची मूर्ती व शिवलिंग पाहायला मिळते. मित्रांनो, या दगडावरती ज्या व्यक्तीने पूर्ण रायगड बांधला आहे त्या व्यक्तीचे या दगडावरती आपल्याला नाव पाहायला मिळते. व इथेच आपल्याला शिवाजी महाराजांची समाधी सुद्धा पाहायला मिळते. व इथेच आपल्याला वाघ्या कुत्र्याची समाधी सुद्धा पाहायला मिळते. समाधी पाहिल्यानंतर आम्ही थोडे जेवण केले व यानंतर आम्ही जाणार आहे टकमक टोकला. तिकडं समोरच्या साईडला आपल्याला टकमक टोक पाहायला मिळणार आहे. चला जाऊया, पाहूया टकमक टोक कसे असते और आणि समोरचा व्ह्यू. आणि जो कलाकार हाताने नारळ काढेल त्याला सोन्याचं कडं आणि मानाचा घोडा बक्षीस म्हणून दिलं. आणि जो कलाकार आगीतला नारळ काढू शकतो म्हणजे एवढं धाडस आहे त्याच्याकडे, तर तो व्यक्ती शत्रू समोर पण जाऊन भिडेल अशा धाडशी व्यक्तींना भरती करायची सैनिकांना. पण संभाजी महाराज हे 9 वर्षाचे असताना सहभाग घेतला, हाताने नारळ काढला. म्हणून म्हणतात देश धर्म पर मिटने वाला शेर सिवा का छावा था, महापराक्रमी परमप्रतापी एकच शंभू राजा था. जे आपले संभाजी महाराज एक पराक्रमी राजे की त्याने 120 लढाई खेळल्या पण एकही लढाई ते पराभूत नव्हती झाली. महान योद्धे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे. ग्राउंड मध्ये जी मूर्ती पाहायला मिळते ही जगप्रसिद्ध प्रतिमा 1974 ला बसवलेली आहे. प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण यांच्यातून मूर्तीचं उद्घाटन करण्यात आलं. आणि मूर्तीवर हे छत्र पाहायला मिळते. हे 2 जून 2012 शिवप्रतिष्ठान मंडळ संभाजी भिडे गुरुजींनी छत्र बसवले. मूर्तीच्या गळ्यात रोज फ्रेश हार येतो. ग्राउंड पुढे पसरलेली ही इमारत आहे, मार्केट आहे, बाजारपेठ. याची लांबी पाहिली तर 800 फूट ही बाजारपेठ लांब आहे आणि 40 फूट रुंदीचा रस्ता आहे. डाव्या हाताला 22 दुकान आहेत, उजव्या हाताला 22, 44 दुकान आहेत. पण जमिनीपासून हाईट वर का तर घोड्यावर बसून बाजार केला जायचा म्हणून घोड्याची हाईट आहे. आगे दुकान पिछे मकान, पुढे दुकान, व्यापारी मागे राहायचे, मध्ये मटेरियल स्टोर राहायचं. अशी या बाजारपेठेची रचना.
बाजारपेठेच्या खाली व्हाईट पत्र्याची सेड, हत्तीखाना. राजाने हत्तीची पिल्लं गडावर आणली. हत्तीनं तिथे लहानाचं मोठं केलं, त्याला हत्तीखाना. तिथून रायगडाच्या पायऱ्या, जे लोक गड चढून येतात या ग्राउंडवर येतात, तिथून गड पाहायला सुरुवात होते. गड उतरताना शिरकाई मंदिर किंवा हत्ती तलाव, मेन गेट महादरवाजा पाहायला. आणि या बाजारपेठेतून आता सरळ पुढे जायचं तुम्हाला जगदीश्वराच्या दर्शनाला. देवळाचा आकार जर पाहिला तर महादेवाचं मंदिर आहे, पण आकाराने तुम्हाला एखाद्या मस्जिद सारखंच, मशिदीसारखा आकार. का तर मोगली काळ होता, देवळं मंदिरं बांधली जायची, मोगल तोडफोड करून टाकायचे. पण आपण बांधलेली देवळं ही पुढे सुरक्षित राहिली पाहिजेत, म्हणून शत्रूची फसवणूक केली. मोगलांना वाटायचं मस्जिद आहे म्हणून त्याची तोडफोड नाही झाली. महादेवाचं मंदिर आहे, सुरक्षितेसाठी त्याला आकार मस्जिदीचा दिला आहे. मंदिराच्या आतमध्ये शिवलिंग आहे, हनुमंताची मूर्ती आहे, आणि मंदिरासमोर गोलाकार व्हाईट कलरचं घुमट आहे, ती समाधी शिवरायांची समाधी. आणि मंदिराच्या मध्ये गेट आहे, गेटच्या पायरीवरती नाव आहे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदोरकर. ज्या कलाकाराने हा पूर्ण रायगड उभारला त्या कलाकाराचं नाव तुम्हाला तिथे पाहायला मिळतं. रायगड बांधल्यानंतर आपले राजे विचारतात की हिरोजी, बांधकाम खात्याचे प्रमुख तुम्ही, प्रेमाने आम्ही तुम्हाला हिरोजी म्हणतो, स्वराज्यातून काय इनाम देऊ तुम्हाला? हत्ती, घोडे, जहागिरी की सोनं नाणं धन दौलत? तर त्यावेळी ते हिरोजी म्हटले की आम्हाला सोनं नाणं जहागिरी नको आहे, आमची बक्षीस मागण्याची वेळ येईल तेव्हा अवश्य बक्षीस मागून घेऊ. या राजमार्गाने महाराजांची मिरवणूक जगदीश्वराकडे गेली आणि आपल्या हिरोजीने बक्षिसाची तयारी मंदिरात केली. का मंदिरात येण्याचं जे गेट आहे त्या गेटच्या पायरीतला एक दगड बसवायचा बाकी, दगडात नाव लिहिलं होतं आणि भगव्या अस्त्राने दगडाला गुंडाळलेलं. राजे तिथे पोहोचले आणि विचारलं की हिरोजी काय हवंय? तर त्यावेळी हिरोजी म्हटले की आम्हाला सोनं नाणं जहागिरी नको आहे, जिथे आता राजा तुमचं पाऊल पडेल उजवं तिथे माझं नाव लिहून ठेवा, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदोरकर. अभिषेकाचं पोस्ट पाहिलं असेल तर रायगडाच्या सभेतलंच आहे की त्या का दरबार हा पैठणी कापडाने कापडला होता. 6000 लोक रायगडाच्या राजसभेत होती. राज्याभिषेकाच्या पोस्टमध्ये ईस्ट इंडियन कंपनीचे वकील हेनरी ऑक्झेंडर महाराजांच्या राज्याभिषेकाला पायी गडास आले होते. नगारखाना ही वास्तू आहे. नगारखान्यासमोर पाहिले त्याने बलाढ्य द्यायच्या हत्ती आणि प्रश्न पडला की आम्ही 2 पायाची माणसं गडास येता थकलो, राजानं हत्ती कशा आणले? त्या का शिवरायांनी या गडावर छोट्या हत्तींची पिल्लं पालखीत आणून त्यांचं पालन पोषण केलं. 4 पायऱ्यात सिंहासनाच्या मागे राजे म्हटले होते आऊसाहेबांना की आऊसाहेब, पायऱ्या चढता सम्मा आमचे मावळे आठवतात की ज्यांच्या जीवावर हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. राजांना जीवाभावाची माणसं आपल्या रायगडाच्या राजसभेत दिसत नव्हती. राजाने पहिल्या वंदन केलं. महाराज नतमस्तक झाल्यानंतर राजे म्हटले की आऊसाहेब, सिंहासनाची पहिली पाय चढतो ना हे आमचे तानाची माणूस रे, आधी लगीन त्या कोंडण्याचा आणि मग माझ्या रायबाचं असा म्हणणारा माझा ताना. आऊसाहेब दुसरी पाय चढतोय हे आमचे बाजी प्रभू देशपांडे, मुरार बाजी, बाजी पासलकर, शिवा काशीद अशा असंख्य वीरांच्या आठवणी घेत शिवराय आपल्या आसनावरती विराजमान झाले. सह्याद्रीच्या किल्ल्यातून तो फेंच्या सलामे होतात तरी गडाच्या नगारखान्यावर नगारे सनई चौघडे वाजतात आणि या सभेमध्ये जयघोष होतो, घोषणा होते. मागून आपण जय बोलायचे. रायगडाच्या सभेमध्ये घोषणा होतात की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. अशा गोष्टी होतात. महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा रायगडी होतो. तो रायगडाच्या या सभेमध्ये समोरच्या काही भिंती नव्हत्या, नंतर केलं बांधकाम. आपण जर पाहिलं की विटांचं काम नंतर झालं पेशवे काळामध्ये. सिंहासनाच्या बाजूला की बांधकाम दिसेल, उजव्या डाव्या बाजूला की राष्ट्रमाता जिजामासाहेब संभाजीराजे, राजाराम महाराज अशी मुख्य लोक बसायची. समोरची काही या भिंती नव्हत्या. 2 मजली महाराजांचा दरबार होता. सिमेंट चौथऱ्याच्या आतमध्ये एक ओठा आहे की त्या ओठावर महाराजांचं 32 मणाचं सिंहासन होतं. या बाजूला महत्वाच्या लोकांना म्हणजे लोक सरदार होते बसली व्यवस्था होती. याच्यावरती छत होते, बांधकामाची दोटी छत होतं, बाकी साईड ओपर असायच्या. आपण पाहिलं की नगारखान्याच्या किंवा या अंतर पाहिलं राजसभेचं 200 फूट आहे, लांबी रुंदी सेम आहे, याचे 4 कोपरे सेम आहे, त्यासाठी आवाज दोन्ही चमत्कार इथे होतो. नगारखान्यावर जाण्यासाठी 32 पायऱ्या तर सध्या बंद केल्यात की नगारखान्यावर नगारा सनई चौघडा वाजला की गडाचा मुख्य दरवाजा बंद व्हायचा. मित्रांनो, इथे महाराजांचे सिंहासन असायचे व हीच ती जागा जिथे महाराजांचा राज्याभिषेक झाला. सिंहासनाच्या बॅक साईडलाच आपल्याला
पूर्ण राजवाडा पाहायला मिळतो. मित्रांनो, हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा. छत्रपती शिवाजी महाराज या जागेत राहत असे. मित्रांनो, हे आहे धान्य कोठार. किल्ल्यावरती सर्व धान्य या ठिकाणी साठवले जात असे. मित्रांनो, हा आहे राण्यांचा महालांचा भाग. राजवाड्याच्या बाहेरच्या साईडला आपल्याला इथे काही बुरुज पाहायला मिळतात. मित्रांनो, अशा पद्धतीने आपला पूर्ण रायगड किल्ला फिरून झालेला आहे. तर रायगड किल्ला हा खूप सुंदर होता. मला तो खूप आवडला आहे. आणि मान्सूनच्या काळामध्ये किल्ल्यावर सगळी हिरवळ असल्यामुळं वातावरण खूप भारी होते. तर माझ्यासोबत विनीता सिस्टर होत्या, पण ते मला शेवटी भेटल्या, कारण की ते रोपवेने येत होते, त्याच्यामुळे त्यांना खूप लेट झालं यायला. त्याच्यामुळे ते पण निम्माच गड फिरल्या. तसंच तर तुम्हाला गड कसा वाटला फिरायच्या वेळेस? खूप छान. खूप छान एक्सपिरियन्स होता. तुम्ही पण एकदा या, व्हिजिट करा, तुम्हाला पण खूप भारी वाटेल. तर हा ब्लॉग मी इथंच एंड करतोय. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.